अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा 2 द रूलने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला। एका महिन्यात या चित्रपटाने 1000 कोटींचा टप्पा पार केला। या चित्रपटाने कमी वेळेमध्ये कमाईचं खूप उंच शिखर गाठलं। चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली। या चित्रपटाला प्रेक्षकांनी इतकं डोक्यावर घेतलं की सिनेमागृह 3 आठवडे हाऊसफुल होतं। पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं, परंतु हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये चेंगराचेंगरी झाली। यात एका महिलेचा मृत्यू आणि 3 जण जखमी झाले। त्यामुळे अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती आणि अल्लू अर्जुनला 24 तास पोलीस कोठडीमध्ये काढावे लागलेले। किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज चित्रपटाला भारताकडून ऑस्करच्या स्पर्धेसाठी पाठवण्यात आलं। या चित्रपटानं सुरुवातीच्या राऊंडमध्ये बाजी मारली, मात्र शेवटच्या 15 सिनेमांच्या शॉर्टलिस्टमधून तो बाहेर पडला। मात्र या लो बजेट असलेल्या चित्रपटानं थिएटरमध्ये आणि OTTवरही प्रेक्षकांची मनं जिंकली। अभिनय सम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं। अशोक सराफ यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये तब्बल 5 दशकांपेक्षाही अधिक वर्ष अधिराज्य गाजवलंय। भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आला। 8 ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। डिस्को डान्सर अशी ओळख असलेल्या मिथुन दा यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयातून तब्बल 4 दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय। बॉलिवूडमधलं स्टार कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांना 8 सप्टेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झालं। चाहत्यांनी त्यांच्यावर अक्षरशः कौतुकाचा वर्षाव केला। दीपिका आणि रणवीरने त्यांच्या चिमुकलीचं नाव दुआ असं ठेवलं असून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांनी बाळाची पहिली झलक देखील शेअर केली। यंदाच्या वर्षात सर्वत्र अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला। ऐश्वर्या हिच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना अभिषेक बच्चन यांचं नाव अभिनेत्री निम्रता कौर हिच्यासोबत जोडलं गेलं। त्यात कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर अभिषेक आणि ऐश्वर्याच्या एकत्रित पोस्ट दिसून आल्या नाहीत, त्यामुळे या चर्चेला अधिकच धार मिळाली। मोठ्या शाही थाटामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकले। अनंत राधिका यांचा हा शाही विवाह सोहळा जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला। अंबानी कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नासाठी कोणतीही कसर सोडली नाही। हे जगातील सर्वात महागडं लग्न ठरलं। तर या शाही लग्नाला जगभरातील बड्या सेलिब्रिटींपासून राजकीय नेते आणि क्रीडापटूंपर्यंत सर्वांचा समावेश होता। अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल लग्नबंधनात अडकलेत। 23 जून रोजी दोघांनी मुंबईमध्ये रजिस्टर पद्धतीने लग्न केलं। भाऊ कुश सिन्हाच्या विरोधामुळे सोनाक्षीनं थाटामाटात लग्न करणं टाळलं, त्यामुळे या लग्नाची जोरदार चर्चा झाली। जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचं 15 डिसेंबरला निधन झालं। उस्ताद झाकीर हुसेन यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथं उपचार सुरू होतं। त्यांना ICU मध्येही दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांनी वयाच्या 73व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला।